हॅलो भावांनो, एवढा खतरनाक साऊंड कुणाचा वाजतोय तर चला तुम्हाला सांगतो. आपली गाडी भरलेली कुठे पुण्याला, तर आपल्याला जायचं होतं पुण्याला आणि आपल्या हाताला पण लागलेलं भावांनो. काय झालं, रस्सी वडताना रस्सी तुटली आणि वरून खाली पडलो भावांनो, हाताला लागलं. काय करायचं, म्हशीची शिंग म्हशीला ही वावरावीच लागतात. तसंच त्यातलाच काहीतरी प्रकार आहे, कारण की किती अडचण आली तरी ड्रायव्हरला हे काम करावंच लागणार आहे. तर गाडी बिडी घेतली भरून आणि आलो पंपावर डिझेल टाकायला. मग काय टाकी बिकी केली फुल. आता म्हटलं चला जाऊया पुण्याला, कारण की काय रिटर्न येतो टेन्शन नसतंय हो. लागलो मग काय हायवेला लागलो तर आपल्याला ह्यो पुण्याचा जोडीदार गाठ पडला. भाऊ इचलकरंजी वरनं आलेला कुठला तरी कार्यक्रम करून, काय विषय नाही. मग काय पुढे आलो वेळात, जरा झोप यायला लागली म्हणून म्हटलं जरा चहा प्यावं, मामाचाच गुळाचा चहा बी मारला. जरा गाडी लांबच लावलेली, मग काही गाडीवर जरा रशी बिशी ढिल्ली झाल्या का बघितलं आणि लागलो हायवेला लागलो. गाडी सकाळी पोचलो पार्टीच्या दारात, गाडी बिडी घेतली खाली करून आणि येताना आपल्याला यो क्रेनवाला भाऊ गाठ पडला. भाऊ चाललेला पुण्यात, त्याची पण धावती बेड घेतली आणि म्हटलं जरा गडबड होती, आपल्याला जायचं होतं. आपली पुढं भाऊ पण वाट बघत होती. तर भावानं आपल्या भावाच्या गाडीला साऊंड ऐकायचा आहे का, तर ऐका. ऐकला का भावानो, तर हा साऊंड कुणाच्या गाडीतला आहे कमेंट करून सांगा. आपल्या या भावाचं नाव काय आहे. एक नंबर महाराष्ट्रातला खतरनाक साऊंड आहे. मग काय पुढे आल्यानंतर आपल्याला यो कॉलेजवाला भाऊ गाठ पडलेला. म्हणला की भावानो मी तुम्हाला 2020 पासून तुम्हाला मी फॉलो करतो, काय विषय नाही भावानो, धन्यवाद, असंच प्रेम राहू द्या. मग तो भाऊ गेला, तो पण आपल्याला ऍपेवाला दुसरा गाठ पडला भाऊ. त्याच्याबरोबर गाठभेट घेतली आणि जरा गडबड होती आपल्याला, त्यामुळं काय चहा पाणी काही केलं नाही. भावाला हाय बाय केला लांबनच आणि पुढे आलो आपण खेड शिवापूरच्या अलीकडे आल्यानंतर आपल्याला ही सगळी खेड शिवापूरची भाऊबंद गाठ पडली. त्यांची पण गाठभेट घेतली आणि आपल्याला जरा गडबड होती, कराडला येऊन आपल्याला गाडी पण भरायची होती. काही विषय नाही भावांनो. तर भावांनो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि जाताना जरा फॉलो पण करून जावा. धन्यवाद भावांनो.